पक्षामध्ये फूट पडल्यामुळे पवार कुटुंब सुद्धा दुभंगलंय आणि अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे आपल्या आजोबांसाठी आपल्या सख्या काकाच्या विरोधामध्ये मैदानात उतरले आहेत। बारामतीची ओळख आहे ती साहेबांमुळे आहे। आता सगळ्यात जास्त गरज आहे आपण साहेबांना सपोर्ट करायची, त्यांना साथ द्यायची। दादाने गेल्या 40 वर्षांमध्ये बारामतीमध्ये जे योगदान दिलेलं आहे, आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल। आजोबा की काका या वादात युगेंद्र पवार आजोबांच्या बाजूने उभे ठाकलेत। अजित पवारांना टशन देण्यासाठी त्यांच्या सख्या पुतण्यानं दंड थोपटलेत। आपली आत्या सुप्रिया सुळेंसाठी युगेंद्र पवार बारामती मतदारसंघात फिरतायत। आजोबा शरद पवारांना सपोर्ट करण्यासाठी कार्यकर्त्यांना भावनिक साथ घालतायत। आपण साहेबांसाठी काहीतरी केलं पाहिजे। आज जी बारामतीची ओळख आहे ती साहेबांमुळे आहे। तुम्हाला पण एक अनुभव असेल की जेव्हा आपण बाहेर जातो, मग ते महाराष्ट्रामध्ये असेल, भारतात असेल, जेव्हा आपण सांगतो की मी बारामतीचा आहे, लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेतून ते बघतात। दुसरा प्रश्न जो येतो की पवार साहेबांचं गाव कुठेही, तुम्हाला सगळ्यांना हा अनुभव आला असेल। त्याच्यामुळे मला वाटलं की आता सगळ्यात जास्त गरज आहे आपण साहेबांना सपोर्ट करायची, त्यांना साथ द्यायची। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार हे जवळपास निश्चित झालंय। त्या पार्श्वभूमीवर खुद्द अजितदादांकडून मोठ्या संख्येने मेळावे घेतले जात आहेत। आपल्याला साथ द्यावी असं बारामतीकरांना ते आवाहन करतायत। हाच धागा पकडत युगेंद्र पवारांनी थेट दादागिरीलाच आव्हान दिलंय। बारामतीत कुणी धमकावत असेल तर माझ्याशी संपर्क करून द्या, मी पुढचं बघतो असा इशाराच त्यांनी दिलाय। वेगळ्या प्रकारचं राजकारण जर होत असेल, बारामतीकरांनी कधी हे राजकारण बघितलेलं नाहीये, तुम्ही पण बघितलं नसेल दमदाटीचं, दहशतीचं। जर तसं काय असेल तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधा। जर कोणी येत असतील पदाधिकारी किंवा ज्यांना काहीतरी मिळालंय तर तुम्ही माझ्याशी घालून द्या। अजिबात आपण घाबरायचं नाहीये। काल परवाचं कोण धरून कुठेतरी जाऊन कुणी काहीतरी भावना व्यक्त केली म्हणून बारामतीच्या मतदारसंघातल्या किंवा बारामती विधानसभा मतदारसंघावरती काय परिणाम होणं हे एकदमच अप्रस्तुत आहे। दादाने गेल्या 40 वर्षांमध्ये बारामतीमध्ये जे योगदान दिलेलं आहे, आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल। संपर्क करा आणि माझ्याकडे तक्रार करा, याबद्दल काय? 2019 पर्यंत राजकीय कलहापासून पवार कुटुंब कायम 2 हात अंतर राखून होतं, पण अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर पवार कुटुंबातील वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर आला। एकसंध असलेलं पवार कुटुंब गेल्या वर्षी अजितदादांच्या बंडानंतर अखेर दुभंगलंय। लोकसभेच्या निमित्तानं काका पुतण्यात कुटुंबाची विभागणी झाली आहे। यात शरद पवारांच्या बाजूने लेक सुप्रिया सुळे, नातू रोहित पवार, नातू युगेंद्र पवार आणि पुतण्या राजेंद्र पवार दिसतायत। तर शरद पवार यांच्या विरोधात पुतण्या अजित पवार, सून सुनेत्रा पवार, नातू पार्थ पवार आणि नातू जय पवार दिसतायत। आता इथून पुढे तुम्ही जर संधी दिली म्हणजे आजपर्यंत दादाच काम करत आलेले आहेत, इथून पुढेही ते करतील। माझा वाटा थोडासा असेल, अशाच अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच होईल ही अशी मला खात्री वाटते। कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जर बारामतीचा उमेदवार जर आमचा असेल तर माझं नाव घेतलेलं आहे, म्हणून मी आज हे पहिल्यांदा बोलतेय। जनतेने ठरवलेलं आहे, पण मी स्वतः कधीच म्हणलेले नव्हते, आज पहिल्यांदा बोलले, मी इथे बोलले। माझ्या सगळ्या इलेक्शनमध्ये संघटनेतले सगळे पदाधिकारी जे माझं कुटुंबच आहे, मतदारी माझं कुटुंबच आहे, आणि त्यातून माझ्या कुटुंबातले आणखीन लोक हे दरवर्षी प्रचाराला 5 वर्षांनी माझ्या प्रचाराला असतातच। त्याच्यामुळे प्रत्येक जण, माझे सगळे भाऊ असतील, वहिन्या असतील, माझ्या घरातली आमची मुलंही मोठी झालेली आहेत। आज युगेंद्र असेल, रोहित असेल, श्रीनिवास पवार असतील, राजू दादा, नंदा वहिनी, माझ्या बहिणी रजनी इंदुलकर, नीता पाटील, या सगळ्याच माझ्या बहिणी मला मदत करतात दरवर्षी। बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती।
हे समीकरण राज्यातील जनतेच्या मनात आतापर्यंत पक्कं झालं. पण अजित पवारांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानं बारामतीतच पवार विरुद्ध पवार असा सामना होतोय. यात शरद पवार वरचढ ठरतात की अजित पवार? बारामतीकर कुणाच्या बाजूने उभे राहणार? पवार कुटुंबातील सदस्य नक्की कुणाला साथ देणार? अशी चर्चा चांद्यापासून बांद्यापर्यंत रंगली. जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती.